नमस्कार मैत्रिणींनो, मनशांती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यात असं झालं आहे का की एखादी व्यक्ती आहे का की जिच्याशिवाय जगणं अशक्य वाटत होतं? आज ती व्यक्ती नाही, पण तुम्ही अजूनही तिच्या आठवणीत अडकले आहात. किंवा एखादी घटना, एखादा अपमान, एखादा नकार जो अनेक वर्षानंतरही तुमच्या मनातून जात नाही. तर असं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण शिकणार आहोत अशी एक कला जी शिकली तर आयुष्यातील अर्ध्याहून अधिक दुःख आपोआप कमी होईल. ती कला म्हणजे अलिप्त राहण्याची कला, द आर्ट ऑफ डिटॅचमेंट. नंबर 1 गोष्ट, पहिले तर आपल्या दुःखाचं कारण शोधून काढा. आपल्याला वाटतं की लोक आपल्याला दुःख देतात, पण खरं सांगू, दुःख लोकांमुळे नसतं, ते आपल्या आसक्तीमुळे असतं. आपण एखाद्या व्यक्तीवर, नात्यावर, यशावर किंवा अपेक्षावर इतके अवलंबून असतो की ते आपल्यापासून दूर गेलं की आपलं मनही तुटून जातं. विचार करा, हातात वाळू घट्ट पकडली तर ती जास्त वेगाने निसटते, पण ती हलक्या हाताने धरली तर ती जास्त वेळ टिकते. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीही अशाच असतात. आपण त्यामागे धावलो तर त्या पुढे पळत जातात. नंबर 2, डिटॅचमेंट म्हणजे काय? अनेकांना वाटतं डिटॅचमेंट म्हणजे भावना संपवणं, लोकांपासून दूर जाणं किंवा प्रेम करणं बंद करणं. पण तसं अजिबात नाही. डिटॅचमेंट म्हणजे प्रेम करा, पण स्वतःला विसरू नका. नाती जपा, पण तुमची ओळख त्या नात्यामध्ये हरवू नका. मदत करा, पण त्या बदल्यात काही अपेक्षा ठेवू नका, कारण जितक्या अपेक्षा मोठ्या तितकं दुःख मोठं. नंबर 3, आता आपण एक उदाहरण बघूया. एक झाड दरवर्षी आपली पानं गळू देतं. ते रडत नाही, ते तक्रार करत नाही, कारण त्याला माहिती असतं ही पानं गेली तरच नवीन पालवी फुटेल. आपण मात्र जुन्या आठवणी, जुने अपमान, जुनी माणसं आणि जुनं दुःख घट्ट धरून बसतो आणि मग विचार करतो, माझ्या आयुष्यात आनंद का नाही? आनंद येण्यासाठी जुन्याला निरोप द्यावा लागतो. नंबर 4, स्वतःला मुक्त करा. कोणी तुमचा अपमान केला त्याला माफ करा. त्याच्यासाठी नाही, तर स्वतःच्या आत्मशांतीसाठी. कोणी सोडून गेलं तर त्याला जाऊ द्या. जे तुमचं खरंच असेल ते परत येईल, आणि जे खरं नसेल तर परत येणार नाही, ते कधीच तुमचं नव्हतं असं म्हणून सोडून द्या. आयुष्य म्हणजे एक वाहती नदी आहे. वाहत राहिलं तर स्वच्छ राहतं, थांबलं की सडायला लागतं. म्हणून भूतकाळ धरून बसू नका. नंबर 4, सर्वात मोठं सत्य. एक दिवस आपल्यालाही हे जग सोडून जावंच लागणार आहे. मग इतका अहंकार कशासाठी? इतकी आसक्ती कशासाठी? जे काही आहे ते आज आहे, उद्या असेलच याची खात्री नाही. म्हणून प्रत्येक क्षण मनापासून जगा, पण कोणत्याही गोष्टीचे गुलाम बनू नका. स्वतःचा आनंद दुसऱ्याच्या हातात देऊ नका. शेवटी एवढंच सांगू इच्छिते मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, डिटॅचमेंट म्हणजे नाती तोडणं नाही, तर स्वतःची मनःशांती जपणं आहे. ज्या दिवशी तुम्ही लोकांवर प्रेम कराल, पण त्यांच्या वागण्यावर तुमचा आनंद अवलंबून ठेवणार नाही, त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त व्हाल. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. प्रेम करायचं, पण स्वतःला हरवायचं नाही. अपेक्षा ठेवायच्या, पण त्याचं ओझं मनावर घ्यायचं नाही. आणि जे निघून जातं त्याला शांतपणे जाऊ द्यायचं, कारण ज्याला सोडून देता येतं त्यालाच आयुष्य खऱ्या अर्थाने जगता येतं. अच्छा तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि नंतर कोणत्या विषयी व्हिडिओ पाहिजे याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.